मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील फैलढाणा परिसरातील सिपना नदीत मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या धोकादायक जिलेटिन हात बॉम्बचा पुन्हा एकदा बळी पडला आहे। हरिसाल येथील 50 वर्षीय प्रभू गिरी हे रविवारी दुपारी मासेमारीसाठी नदीत गेले असता हातात धरलेला बॉम्ब अकस्मात फुटून त्यांचा तळहात पूर्णपणे जखमी झाला। सिपना नदीत मोठ्या प्रमाणात मासे आढळत असल्याने काही जण लोभापायी अवैधरित्या जिलेटिन पासून हात बॉम्बचा वापर करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले। हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्राकडून डॉक्टर शेख रफिक आणि चालक शेख अमीर यांच्यासह 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली। प्रभू गिरी यांना प्राथमिक उपचारानंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान धारणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतार सिंग चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून घडलेल्या घटनेनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे। गंभीर जखमी झालेल्या प्रभू गिरी याला अमरावती येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय धारणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।